बघितलंही असेल की ईडीने माझ्या नावाची चार्जशीट ही फाईल केलेली आहे। आता हा कुठला विषय आहे तर एमएससी बँकेच्या अंतर्गत कडनट सहकारी कारखाना जो आम्ही 2012 मध्ये घेतला होता बारामती अॅग्रोने, त्या बाबतीत माझं नाव जे ईडीने घेतलं होतं त्याच्या अगेन्स्ट ही आता त्याच्यासाठी ही चार्जशीट आता फाईल केलेली आहे। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 2008 ला एमएससी बँकेने कडनट सहकारी कारखाना जेव्हा तो कोऑपरेटिव्ह होता तेव्हा त्यांना डिमांड नोटीस पाठवली होती। त्यानंतर 2009 ला परत एकदा त्यांनी त्या ठिकाणी काही गोष्टी कडनट सहकारी बँकेकडनं मागितल्या होत्या ज्या त्यांच्याकडनं मिळाल्या नाही आणि कडनट सहकारी कारखान्याला जे काही लोन एमएससी बँकेचं प्रलंबित होतं ते रीपे करता येत नव्हतं, परतफेड करता येत नव्हती। म्हणून एमएससी बँकेने पहिल्यांदा 2009 ला टेंडर नोटीस काढली होती 32.2 कोटी रुपयाची। 32 कोटी रुपयाचं टेंडर 2009 ला पहिल्यांदा आलं। किती लोकांनी भरलं? एका सुद्धा व्यक्तीली, एका सुद्धा कंपनीली ते टेंडर 2009 ला भरलं नव्हतं। कडनट सहकारी साखर कारखाना 2011 ला नाबार्डली एक अॅन्युअल इन्स्पेक्शन रिपोर्ट काढला होता 2009 ते 10 चा, ज्याच्यामध्ये एमएससी बँकमध्ये काही आर्थिक गोंधळ झालाय, नाही तर आर्थिक काही गोष्टीचा तफावत झाल्यात असं 2011 ला नाबार्डली हा रिपोर्ट काढला होता। आता 2012 ला जर आपण बघितलं 2011 ला हा नाबार्डचा रिपोर्ट आला होता आणि मग त्या रिपोर्टचा बेस घेऊन आरबीआयने निर्णय घेतला की एमएससी बँकमध्ये जे काही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ज्याच्यामध्ये सर्व नेते असतील, काही डायरेक्टर असतील, या सगळ्यांना काढण्यात आलं आणि तिथं हे ॲडमिनिस्ट्रेटर बसवले आले। हे 2011 ला झालं। ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे कोण? माजी आयएएस अधिकारी हे नाबार्डली बसवले। मग 2012 ला परत एकदा कडनटचं टेंडर निघालं ज्याच्यामध्ये 32 कोटीवरनं व्हॅल्यू 45.95 कोटीवर नेली, तेव्हा सुद्धा टेंडर कुणी भरलं नाही। मग 2012 म्हणजे 30/7/2012 ला अजून एकदा टेंडर काढलं आणि त्याची व्हॅल्यू 45.95 कोटी ठेवली। म्हणजे पहिल्यांदा 2009 ला टेंडर 32 कोटी, दुसऱ्यांदा 2012 ला जेव्हा ॲडमिनिस्ट्रेटर आलं तेव्हा ते टेंडर कितीला निघालं? 45.95 कोटी आणि 2012 ला लगेचच काही महिन्यात त्यांनी टेंडर काढलं 45.95 कोटी। असं तीनदा टेंडर काढलं आणि तिसऱ्यांदा ते टेंडर आम्ही भरलं आणि 45.95 कोटी रुपयापेक्षा 5 कोटी अधिकचे देऊन 50.2 कोटी रुपयाला हे टेंडर आम्ही बारामती अॅग्रोली घेतलं। याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी समजून घ्या, नाबार्डली जो रिपोर्ट केला होता त्याच्यामध्ये 76 आणि 9 आणि 46 असे काहीतरी 100 लोकांचं नावं त्याच्यामध्ये घेतली होती। 100 लोकांची नावं, त्यात अनेक नेते, त्यांच्या अगेन्स्टचा तो रिपोर्ट होता आणि ईडीली जी एफआयआर फाईल केली त्याच्यामध्ये या 97 लोकांची नावं आहेत आणि ईडीली जो त्या ठिकाणी एफआयआर केला त्याच्यामध्ये रोहित पवारचं नाव नाही। आणि मी जेव्हा कारखाना घेतला होता तेव्हा तिथं कुठलंही इलेक्टेड बोर्ड नव्हतं, म्हणजे तिथं कुठेही एखादा राजकीय व्यक्ती हा एमएससी बँकेच्या बोर्डात नव्हता। तिथं माजी अधिकारी होते, माजी आयएएस अधिकारी होते जे आरबीआयने बसवलेले आहेत। आता मग तिथे जेव्हा ते टेंडर माजी अधिकाऱ्यांनी आणि ॲडमिनिस्ट्रेटरनी काढलं ते टेंडर त्यावेळेस बारामती अॅग्रोली घेतलं होतं। त्यामुळे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या 97 लोकांना ठेवलं बाजूला ज्यांचं एफआयआर मध्ये नाव आहे आणि मी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे अधिकाऱ्यांच्या काळामध्ये म्हणजे आरबीआयचा जेव्हा कंट्रोल एमएससी बँकेवर होता तेव्हा मी टेंडर घेतलं आणि मी एकटा अडकलो, नाही तर माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला, राजकीय दृष्टिकोनातूनच झाला। अधिकारी बिचारे अधिकारी याच्यात नसतील कारण शेवटी त्यांना आदेश हा पाळावा लागतो, पण जे काय झालं ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला
आणि मग ईडीच्या म्हणजे माझं नाव FIR मध्ये नसताना माझं नाव मुद्दामून त्याच्यामध्ये घेतलं. फेब्रुवारी 2024ला दोनदा मी ईडीच्या कार्यालयामध्ये गेलो. 12 तास चौकशी झाली. जी काय माहिती पाहिजे ती माहिती त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे. जे काय त्यांनी बघायचे ते तिथं बघितलेलं आहे. अनेक वेळा कारखान्यावर सुद्धा ते आलेले आहेत. माझा कारखाना हा सिम्बॉलिक ताबा हा ईडीचा आहे, पण कारखाना ताब्यात माझ्याकडे आहे. तो अजून सुद्धा मी चालवतो. कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण येणार नाही. आणि काल चार्जशीट जी फाईल केली ती का केली? कारण का त्यांना मर्यादित वेळेमध्ये चार्जशीट ही फाईल करावी लागते. आता चार्जशीट फाईल झाली